तथागत गौतम बुद्ध, संपूर्ण जगाला बौद्ध धर्म दिलेले राजा प्रियदर्शी सम्राट अशोक, भारतीय बौद्ध महासंघ संस्थापक अध्यक्ष महामना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन। गोविंदघर तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी वर्षावास मालिका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा महासचिव आयुष्मान दशरथ कांबळे साहेब, तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या महिला उपाध्यक्षा द्राक्षा खंडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार उपाध्यक्ष डॉ. मीनाताई यांचे, केंद्रीय शिक्षिका घोडकेताई, तसेच भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र कोषाध्यक्ष आयुष्मान जयसिंग रोकडे साहेब, भारतीय बौद्ध महासभा संस्कार अध्यक्ष दत्तात्रय जाधव साहेब, भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका उपाध्यक्ष परवीन कांबळे, तसेच भारतीय बौद्ध महासभा वाई तालुका सदस्य प्रमोद मतंग साहेब उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद गायकवाड, गोविंदघर यांनी यावेळी आयोजन केले। यावेळेस तक्षशिला बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं एक पुस्तक व वंदनाचे पुस्तक यावेळी देण्यात आले। यावेळेस बौद्ध धर्म हा काय आहे याबद्दल सखोल माहिती डॉ. मीना इंजी यांनी दिली। तसेच भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष म्हणून जयसिंग रोकडे साहेब यांनी पंचशिलाचे तत्व व त्या जीवनातील महत्त्व काय ते समजून दिले। द्राक्षा खंडकर यांनीही या ठिकाणी धर्माची सखोल माहिती दिली। अशा प्रकारे हा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत तक्षशिला सेवा मंडळ गोविंदघर यांच्या वतीनं हा 2024 मध्ये घेतलेला वर्षवास कार्यक्रम यावेळेस परिपूर्ण असा संबंध झाला। तसेच यावेळेस भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अध्यक्ष निवडून आले। यावेळेस कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केलं। यावेळेस मिलिंद गायकवाड यांच्या वतीने खेळदान करण्यात आले। अशा प्रकारे हा कार्यक्रम यावेळेस पूर्ण झाला। जय भीम। सर्वच आता सर्वांचे नाव पण सर्वांना जय भीम। तसेच आमची इंजी मॅडम या जिल्ह्यातल्या उपाध्यक्ष आणि त्यांना सुद्धा जय भीम। आज आपण हा वर्षावासचा कार्यक्रम साजरा करतो आणि तो ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे आज उपस्थित आहे। तर वर्षावास म्हणजे काय? तर वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वासामध्ये राहणार नाही असं असतं ना। मग हा वर्षावासचा कार्यक्रम पावसाच्या दिवसात जे भिक्खूगण भटकत असतात, गावगाव जाऊन ते उपदेश करत असतात, धम्माचा प्रचार करत असतात, तर त्यांना त्यांची ती पीडा आणि ती पावसात फिरणं त्याला पण त्रास होतं आणि त्या त्रासाच्या ह्याच्यातून बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि गेल्या 2700 वर्षापासून आज अखेर त्या बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार भिक्खू संघ करीत आलेला आहे, करत आहे। त्या पूजनीय तथागताच्या भिक्खू संघास आणि ज्यांनी अतिशय कष्टाने आणि अतिशय परिश्रमाने तुम्हा आम्हाला असा एक अनमोल असा बुद्ध धर्म दिला, बुद्ध धर्माची ओळख करून दिली, ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्याला प्रणाम करतो। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया